मागच्या लेक्चरपर्यंत आपण पहिल्यांदा पाहिलं टर्मिनॉलॉजी, ज्यामध्ये आपण नंबर ऑफ डेफिनिशन पाहिल्या, सायन्स आणि बॉलेजच्या ब्रांचेस पाहिल्या. त्यानंतर आपण जो नेक्स्ट टॉपिक स्टार्ट केला होता तो होता बॉडीचे पार्ट होते, हेड, नेक, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन, आणि पार्टिशन होतं डायफ्राम. त्यानंतर आपण सरफेस पाहिलं, याला म्हटलं होतं अँटेरियर, यालाच म्हटलं होतं सुपेरियर, यालाच म्हटलं अप्पर ऑर अँटेरियर ऑर सुपेरियर, लोअर ऑर इन्फेरियर ऑर पोस्टेरियर. व्ह्यू पाहिले, हा जो पाहिला हा फ्रंट म्हणजे कोणता होता, वेंट्रल व्ह्यू. बॅक म्हणजे कोणता होता, डॉर्सल व्ह्यू. साईड म्हणजे कोणता होता, लॅटरल व्ह्यू होता. त्यानंतर सेक्शन पाहिले, उभा कापला लॉन्जिट्युडिनल सेक्शन, आडवा कापला ट्रान्सवर्स सेक्शन, तिरपा कापला व्हर्टिकल सेक्शन. नंतर आपण सांगितलं पहिल्यांदा बॉडी आहे, बॉडीमध्ये काय म्हटलं आपण, सिस्टीम आहे. बॉडी आहे, बॉडीमध्ये सिस्टीम आहे, सिस्टीममध्ये ऑर्गन आहे, ऑर्गनमध्ये टिश्यू आहे, टिश्यूमध्ये सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम आहे, क्रोमोझोममध्ये डी एन ए, डी एन एचा टायनी पार्ट म्हणजे काय, जीन, आणि जीन काय डेव्हलप करणार, कॅरेक्टर. पुन्हा एकदा सांगतो, पहिल्यांदा बॉडी, बॉडीमध्ये काय असते, सिस्टीम, सिस्टीममध्ये काय असते, ऑर्गन, ऑर्गनमध्ये काय असते, टिश्यू, टिश्यूमध्ये काय असते, सेल, सेलमध्ये काय असते, न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये काय असतो, क्रोमोझोम. आणि क्रोमोझोमबद्दल बोललो होतो आपण, हॅप्लॉइड डिप्लॉइड शिकलो होतो. 1 सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे हॅप्लॉइड, 2 सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे डिप्लॉइड. ह्युमन बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम म्हणजे 2 सेट सांगितले होते मी. 23चा एक मदरकडनं आला मॅटर्नल, 23चा एक फादरकडनं आला पॅटर्नल. मदरकडनं आलेला मॅटर्नल, फादरकडनं आलेला पॅटर्नल. म्हणजेच आपण बायोलॉजिकली बोलू, मेल पॅरेंटकडनं आलेला पॅटर्नल, फिमेल पॅरेंटकडनं आलेला मॅटर्नल. क्रोमोझोम डी एन एचा बनला होता, डी एन एच्या टायनी पार्टला पण जीन म्हटलं होतं, आणि जीनने डेव्हलप केले कॅरेक्टर. त्यानंतर आपण समोरचं काय सांगितलं पहा, मग शिकलो आपण मायटॉसिस आणि मिओसिस, जे सेल डिव्हिजनच्या अंडरमध्ये शिकलो. मायटॉसिसमध्ये आपण महत्त्वाचे गोष्ट शिकलो. मायटॉसिसचा रूल काय होता, एकाचे 2 क्रोमोझोम नंबर सेम, एका सेलचे 2 सेल झाले, एका सेलचे 2 सेल झाले, क्रोमोझोम नंबर सेम होता, त्याला आपण मायटॉसिस म्हटलं. मिओसिसमध्ये काय झालं, एका सेलचे 4 झाले, क्रोमोझोम नंबर काय झाला, हाफ झाला होता. आणि म्हणूनच मायटॉसिसमध्ये एकाचे 2 क्रोमोझोम नंबर सेम राहिलं म्हणून इक्वेशनल डिव्हिजन. मिओसिसमध्ये एकाचे 4 क्रोमोझोम नंबर हाफ म्हणजे रिडक्शन डिव्हिजन. मायटॉसिस कुणामध्ये झालं, सोमॅटिक सेलमध्ये. मिओसिस कुणामध्ये झालं, रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये. मायटॉसिस कुणामध्ये पॉसिबल आहे, सेम असते म्हणून डिप्लॉइड ॲज वेल ॲज हॅप्लॉइडमध्ये. आणि मिओसिस पॉसिबल आहे फक्त कोणामध्ये, डिप्लॉइड सेलमध्ये. अशा प्रकारे सेल डिव्हिजनबद्दल पाहिलं. आता आपण नेक्स्ट टॉपिक जो स्टार्ट करतो आहे त्याचं नाव आहे फ्लावर. तुम्ही 9-10मध्ये, 8वी 9वी 10वीमध्ये कुठेतरी फ्लावर शिकले असाल. आता आपल्याला 11वी 12वी एंट्रन्ससाठी सुद्धा फ्लावर महत्त्वाचं आहे. आता फ्लावर आहे काय, फ्लावरचे डेफिनेशन कसे तयार होईल. फ्लावर इज, फ्लावर काय, फ्लावर इज हायली मॉडिफाईड, हायली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर मॉडिफाय झालेलं. मॉडिफाय म्हणजे काय, चेंज झालेलं. चेंज म्हणजे काय, बदल. मॉडिफिकेशन म्हणजे काय, चेंज. चेंज म्हणजे काय, बदल. खूप मोठ्या प्रमाणात बदललेलं. फ्लावर इज हायली मॉडिफाईड कंडेन्स. आता कंडेन्सची भानगड आहे. कंडेन्स काय, कंडेन्स म्हणजे काय, शॉर्ट बट थिक. लांब असेल, एवढं मोठं लांब असेल, हे काय झालं, लॉंग बट थिन. शॉर्ट झालं हे, आणि थिक झालं, थिकनेस वाढली. साधं उदाहरण घ्या ना, एखादी लांब दोरी आहे आपल्याजवळ, समजा दोरी एवढी लांब दोरी आहे, ते जर आपण 1च्या 2 केल्या, गुंडाळी केली, 2च्या 4 केल्या, गुंडाळी केली, काय बनते, शॉर्ट बनते बट थिक, जाडी बनते. त्याला म्हणतो आपण कंडेन्स. फ्लावर इज हायली मॉडिफाईड कंडेन्स व्हिजिटेटिव्ह शूट. व्हिजिटेटिव्ह, आता व्हिजिटेटिव्ह काय आहे, मी आधीच सांगितलं होतं, प्लॅन्टमध्ये किती टाईपचे पार्ट असतात, 2. पहिला कोणता, व्हिजिटेटिव्ह, दुसरा कोणता, रिप्रोडक्टिव्ह. व्हिजिटेटिव्ह पार्टमध्ये कोणते कोणते येतात, रूट, स्टेम
लीव्ज. स्टेमलाच आपण म्हणजे शूट बनतो. म्हणजे बा काय म्हटलं आपण रूट, स्टेम आणि लीव्ज हे झाले व्हिजिटेटिव्ह पार्ट. आणि बाकी रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणते? फ्लावर, फ्लावर आहे, फ्रूट आहे, सीड आहे. फ्लावर, फ्रूट, सीड, दीज आर द रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि म्हणून म्हटलं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे काय? द पार्ट ऑफ प्लॅन्ट, प्लॅन्टबद्दल बोलू. द पार्ट ऑफ प्लॅन्ट विच इन्व्हॉल्व म्हणजे भाग घेतला कशामध्ये? रिप्रोडक्शनमध्ये. नवीन जनरेशनच्या प्रोडक्शनमध्ये प्लॅन्टच्या ज्या पार्टने भाग घेतला त्याला म्हटलं रिप्रोडक्टिव्ह पार्ट. मग व्हिजिटेटिव्ह पार्ट म्हणजे काय? ऑल पार्ट ऑफ प्लॅन्ट, प्लॅन्टचे सगळे पार्ट, पण कोणते वगळता? एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह पार्ट आर कॉल्ड व्हिजिटेटिव्ह पार्ट. कोणते व्हिजिटेटिव्ह पार्ट? रूट, स्टेम, लीव्ज, ETC, ब्रांचेस वगैरे. फ्लावर काय? हायली मॉडिफाईड, बदललेला. कंडेन्स म्हणजे शॉर्ट बर थिक झालेला. व्हिजिटेटिव्ह पार्ट. फ्लावर इज हायली मॉडिफाईड, कंडेन्स, व्हिजिटेटिव्ह पार्ट विच इज स्पेशली डिझाईन, ज्याला स्पेशली डिझाईन केलं. डिझाईन केलं म्हणजे तयार केलं, स्पेशल बनवलं. कशासाठी बनवलं प्लॅननी त्याला? तुम्हाला मी त्या फ्लावरला काय म्हटलं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट. प्लॅननी फ्लावर कशासाठी डिझाईन केलं? फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन, फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. प्लॅनमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन झालं पाहिजे. रिप्रोडक्शन किती टाईपचे असतात? दोन, असेक्सुअल आणि सेक्सुअल. प्लॅनमध्ये रिप्रोडक्शन कोणतं झालं पाहिजे? सेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन झालं पाहिजे. त्यासाठी प्लॅनने फ्लावर डेव्हलप केलं. दोन टाईपचे रिप्रोडक्शन आहे, सेक्सुअल आणि असेक्सुअल. शॉर्टमध्ये सांगतो, धड्यामध्ये येईलच. मग सेक्सुअल म्हणजे काय? दोन सेक्सेस राहील. कोणते दोन सेक्सेस असतात? वन ऑफ देम इज द मेल सेक्स, अनदर इज द फिमेल सेक्स. मेल सेक्स काय प्रोड्यूस करणार? मेल गमेट. फिमेल सेक्स काय प्रोड्यूस करणार? फिमेल गमेट. दोघांचं काय होणार? फ्युजन. काय होणार? झायगोट. आधी सांगितलं आहे मी तुम्हाला. झायगोटचा काय बनणार? एम्ब्रिओ. एम्ब्रिओचा आता प्लॅन्टबद्दल बोलून एम्ब्रिओचं काय बनणार? न्यू प्लॅन्ट. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ, याला म्हटलं सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय झालं पहा? गमीट फॉर्म झाले आणि त्याचं फ्युजनसुद्धा झालं, दोघं युनाईट झाले. म्हणजे याचा अर्थ सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होते? फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट झाले. गमीट फॉर्म झाले, गमीटचं अल्टिमेटली फ्युजन झालं. म्हणजे सेक्सुअलचा मेन कॅरेक्टर कोणता आहे? की सेक्सुअलला म्हणतात पण बाय पॅरेंटल. याला बाय पॅरेंटल सेक्सुअल रिप्रोडक्शनला म्हटलं पण बाय पॅरेंटल रिप्रोडक्शन. का? बाय म्हणजे दोन 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 पॅरेंट आहे त्याचे. एक कोणता? पॅरेंट मेल, दुसरा कोणता? पॅरेंट फिमेल. सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन सेक्सेस इन्व्हॉल्व होते. वन ऑफ देम इज द मेल आणि अदर इज द फिमेल. या सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पॅरेंट असते म्हणून याला नाव दिलं बाय पॅरेंटल रिप्रोडक्शन. असेक्सुअलमध्येचा अर्थ काय? अ म्हणजे अब्सेंट. अ म्हणजे अब्सेंट. कोण अब्सेंट? सेक्सुअल म्हणजे सेक्सेस, मेल सेक्स, फिमेल सेक्स अशी भानगड आहे का? नाही. एकच इंडिव्हिज्युअल राहील, त्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल काय होणार? डेव्हलप होईल. त्याला म्हटलं असेक्सुअल म्हणजे पॅरेंट इथं राहणार ओन्ली वन. याला म्हटलं युनी पॅरेंटल. याला म्हटलं युनी पॅरेंटल रिप्रोडक्शन. पॅरेंट एक, युनी म्हणजे एक. याला म्हटलं बाय पॅरेंटल, दोन पॅरेंट. आता तुम्ही म्हणाल याचं उदाहरण माहिती आहे आम्हाला की दोन पॅरेंट असते, वन मेल अनदर फिमेल. मेलच्या बॉडीमध्ये मेल गमेट, फिमेलच्या बॉडीमध्ये फिमेल गमेट. दोघांचं फ्युजन झालं, झायगोट झाला, एम्ब्रिओ झाला. हे ठीक आहे. असेक्सुअलचं एखादं एक्झाम्पल कोणतं? फॉर एक्झाम्पल अमिबा घ्या. अमिबा. अमिबा घ्या एखादा. हा घेतला आपण अमिबाचं एक्झाम्पल घेतलं. अमिबा म्हणजे किती सेल झाला? एक सेल झाला. किती पॅरेंट आहे? एक. अमिबाचं रिप्रोडक्शन कसं होते? पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड झाला. एका न्यूक्लियसचे किती न्यूक्लियस झाले? दोन. एका न्यूक्लियसचे किती न्यूक्लियस झाले? दोन. न्यूक्लियसच्या भोवताल काय होता? सायटोप्लाझम. मला एक सांगा, एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस झाले म्हणजे सेल दोन झाले काय? नाही. न्यूक्लियस किती होता ओरिजिनली? एक.
एका न्यूक्लियसचं काय झालं डिव्हिजन. न्यूक्लियस किती बनले 2 झाले 2 न्यूक्लियस. म्हणजे पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस बनले. मग कोण डिवाइड झाला सायटोप्लाझम. हा 2 सेल झाले की नाही. हा झाला एक सेल, हा झाला एक सेल. हे जे 2 डॉटर सेल आहे हा पूर्ण एक अमिबा म्हणजे एक होता पॅरेंटल सेल. पूर्ण एक अमिबा म्हणजे काय होता एक पॅरेंटल सेल. त्याचे किती बनले 2 डॉटर सेल. डॉटर सेलचे काय बनणार 2 न्यू इंडिव्हिज्युअल. त्याला म्हटलं आपण म्हणजे पॅरेंट किती इन्व्हॉल्व झाला ओनली 1 म्हणून म्हटलं युनि पॅरेंटल. हे मी कशात सांगितलं तुम्हाला त्यात एक एक त्यातलं वर्ड मी तुम्हाला समजून देतो आहे. काय म्हटलं 2 टाईपचं रिप्रोडक्शन कोणतं असेक्सुअल आणि सेक्सुअल. सेक्सुअलमध्ये पॅरेंट किती इन्व्हॉल्व होतात 2. वन ऑफ देम इज द मेल अनादर इज द फिमेल. म्हणजे किती पॅरेंट इन्व्हॉल्व झाले 2 म्हणून त्यालाच म्हटलं बाय पॅरेंटल रिप्रोडक्शन. मेलच्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस झाला मेल गमीट. फिमेलच्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस झाला फिमेल गमीट. दोघांचा फ्युजन काय फॉर्म झाला झायगोट. झायगोटचा काय बनला एम्ब्रिओ. एम्ब्रिओचं काय बनलं प्लॅन्ट. आता हे कसं बनते हे कसे फॉर्म झाले हे सगळं धड्यात राहील आपल्याला. पहिलं चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये सगळं आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठीच आपण हे बेसिक पाहत आहे सगळं. हे म्हणजे इथून इथपर्यंत म्हणजे पूर्ण चॅप्टर एक पहिलं आणि डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप झालं. काय पहा मग या ठिकाणी 2 पॅरेंट. मग आता युनि पॅरेंटल असेक्सुअलमध्ये काय झालं म्हणजे काय अब्सेंट. सेक्सुअल म्हणजे काय सेक्सेस. या ठिकाणी पॅरेंट किती इन्व्हॉल्व झाला होता 1 म्हणून याला नाव दिलं युनि पॅरेंटल. काय नाव दिलं युनि पॅरेंटल. मग पॅरेंट कसा होता पुन्हा दाखवतो मी तुम्हाला. पॅरेंट असा होता एक अमिबा. असा होता एक अमिबा. अमिबामध्ये न्यूक्लियस किती होता 1. भोवताल का होता सायटोप्लाझम. पहिल्यांदा कोणाचं डिव्हिजन झालं न्यूक्लियसचं. एकाचे किती न्यूक्लियर बनले 2 आले. एकाचे 2 पण सेल 2 झाले काय नाही. बाय न्यूक्लिएट झाला तो युनि न्यूक्लिएट होता. एक न्यूक्लियस होता. आता 2 झाले. ज्यावेळेला एक न्यूक्लियस होता तेव्हा त्याला म्हटलं युनि न्यूक्लिएट. 2 झाले तेव्हा म्हटलं त्याला बाय न्यूक्लिएट. आता कोणाचं डिव्हिजन झालं सायटोप्लाझम. म्हणजे पहिल्यांदा डिव्हिजन झालं न्यूक्लियसचं. मग झालं सायटोप्लाझमचं. सेल किती बनले हे 2 आणि याला म्हटलं असेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सेस आहे का म्हणजे नाही. किंवा दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला. अजून साधं उदाहरण घ्या. जास्वंदाचं झाड आहे. जास्वंदाचं झाड आहे किंवा गुलाबाचं झाड आहे किंवा सदाफुलीचं झाड आहे. त्याच्या बिया लावतो का पण नाही. जास्वंदाच्या झाडाची एक फांदी तोडतो. एकच प्लॅन्ट त्याचे 4-5 फांद्या तोडल्या लावल्या जमिनीत अशा वाड्या. पण काय होईल की झाड तयार होईल 4-5 झाडं तयार झाले. एका झाडाचे 4-5 झाडं तयार झाले एका झाडापासून. म्हणजे पॅरेंट किती होता एकच. किंवा याचं गुलाबाचं झाड घ्या. गुलाबाच्या झाडामध्ये सुद्धा काय होते एक प्लॅन्ट असते. त्याच्या आपण 4-5 कटिंग घेतो जमिनीत लावतो. म्हणजे पॅरेंट एकच होता. त्याला म्हणतात व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हिजिटेटिव्ह पार्ट आहे तो. आणि व्हिजिटेटिव्ह इट इज अ टाईप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. मला तर यावर जास्त काही लोड घेऊ नका कारण जेव्हा चॅप्टर सुरू होईल त्यावेळेला जास्त राहीलच. फक्त सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय लक्षात ठेवा. रिप्रोडक्शन बाय शॉर्टली रिप्रोडक्शन बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. आता हे फ्लावर आहे. म्हणजे फ्लावरला काय म्हटलं मी हे असं झाड होतं. हे रूट स्टेम बरं. हे अशी फांदी. ह्या फांदीला आलं असं फुल आलं फांदीला फुल दिसलं. ह्या अशा फांद्या फुलं बाकीचे येत एक तर आलं सध्या दिसलं फुल. मग हे फ्लावर काय हायली मॉडिफाईड. हे झाड पहा कसं खरुजल्या अनाजाने. फुलबाग किती मस्त दिसते. फुलबाग किती मस्त दिसते बा. मॉडिफाय झालं. हे अशी दांडी होती फक्त या बारीक बारीक पानं असं तिथं. ठीक आहे पाने होते. आणि फ्लावर काय फ्लावर इज हायली मॉडिफाय झालं कंटेन्स. म्हणजे शॉर्ट आहे पण थिक आहे. फ्लावर इज highly modified and contains vegetative part which is specially designed for sexual reproduction. पुन्हा बघा म्हटलं flower is highly modified contains किंवा and contains modified and contains
फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स व्हिजिटेटिव्ह पार्ट. असा पार्ट कसा म्हटलं तो खूप मॉडिफाय झालेला, कंडेन्स झालेला आणि व्हिजिटेटिव्ह पार्ट आहे, ज्याला प्लॅन्टनी स्पेशली डिझाईन केलं कशासाठी? फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. मग या फ्लावरचे पार्ट किती? आता मी तुम्हाला पहिल्यांदा जे सोपं दिसते ते सांगतो, मग व्यवस्थित क्लासिफिकेशन तयार करून देईल. फ्लावरचे पार्ट कोणते? साधं पहा, फ्लावरचे मेन 2 पार्ट आहे. फ्लावर म्हटलं की 2 पार्ट आहे. पहिला म्हणजे इथं लिहितो मी आता फ्लावरचे पार्ट किती पडले? 2. पहिला फ्लोरल ॲक्सिस, दुसरा फ्लोरल होर्ल. यातलं एखादी गोष्ट जर समजली नाही टेन्शन घ्यायचं नाही. एखादी गोष्ट समजली नाही टेन्शन घ्यायचं नाही. पहिल्या लेक्चरमध्ये नाही समजलं एखादी गोष्ट, ती दुसऱ्या लेक्चरमध्ये क्लिअर होते, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. पहा काय म्हटलं, फ्लावर आहे. फ्लावरचे किती पार्ट आहे म्हटलं? 2 पार्ट आहे. फ्लावरचे 2 पार्ट आहे. या फ्लावरच्या 2 पार्टमध्ये पहिला पार्ट कोणता सांगितलं मी तुम्हाला? फ्लोरल ॲक्सिस, जो सेंटरला असतो म्हणून ॲक्सिस. दुसरा फ्लोरल होल. आता फ्लोरल ॲक्सिस कसा असतो? थोडा जाडावर आणि अशी खाली दांडी. हा झाला फ्लोरल ॲक्सिस. फ्लोरल ॲक्सिसचे 2 पार्ट पडले. वरच्याला म्हटलं थॅलॅमस. थोडे नावं अलग अलग आहे, कठीण झाले 1-2 दिवस, मग येईल तुम्हाला. याला म्हटलं पेडिसेल. थॅलॅमस, पेडिसेल दोघा मिळून तयार झाला फ्लोरल ॲक्सिस. फ्लोरल ॲक्सिस म्हणजे कुठं असेल हा पार्ट? हे दिसते तुम्हाला फ्लावर, ही दांडी दिसली तुम्हाला, दांडी, हे फ्लावर, ही दांडी. हा जो खालचा भाग आहे हा सोलन, फुगलेला भाग, जिथे दांडी संपल्या फुगलेला भाग जो दिसता, फुगलेला भाग. आता ऑफलाईन आहे म्हणून, नाही तुम्हाला डोळ्या जाऊ दे दाखवला असता कसा आहे तो. आपला ऑनलाईन आहे म्हणून पहा. हा फुगलेला पार्ट काय झाला? हा जो जाळा पार्ट आहे इथला, याला म्हटलं थॅलॅमस. काय म्हटलं? थॅलॅमस. आणि त्याला इथपर्यंतची दांडी, एवढी खरी दांडी एवढीच आहे त्याला. ही जी दांडी दिसते ही फ्लावरची स्वतःची आहे. आता मी तोडतो इथून पहा, मग बोलतो. तोडतो आधी मग बोलतो. पहा तोडली, तो अशी कटकन मोडली. पहा मोडली, इथून मोडणारच होती का? कारण तो जॉईंट होता. हे जे आहे हे हा प्लॅन्टचा पार्ट आहे, प्लॅन्टची दांडी. आणि हे आहे खरी फुलाची दांडी. एवढी मोठी फुलाची दांडी नव्हती, हे स्वतःची दांडी नव्हती. हे प्लॅन्टची दांडी होती आणि इथून आली फ्लावरची दांडी. एकाला एक इथं जोडली अशी, आणि असे जॉईंटवर असे कटकन मोडते. इथं नाही मोडत असं पटकन. मोडलं का इथं? पहा बरं, हे मोडलं काय? नाही मोडलं. एकाने मोडलं. हे अजून दाखवतं इथं. नाही आता दुसऱ्या फ्लावरला उद्या दाखवा, बरोबर आहे. आता मला एक सांगा, ही जी दांडी आहे ही अशी मोडली काय? नाही मोडली. हे पहा बरं, अशी धरली तर नाही मोडली. हे पहा बरं, हे पहा. आता तुम्ही म्हणाले दांडी काय बेश्रम आहे, म्हणा बेश्रम आहे काय दांडी? पहा बरं, तरी नाही मोडून राहिली. ह्याले कसं आहे, ह्या दांडीला इथे जॉईंट आहे. पहा जॉईंट होता, जॉईंट कटकन मोडलायचा. म्हणजे पहा होतं कसं? पहा प्लॅन्टचे मेन स्टेम, इथून अशी आली ब्रांच इथपर्यंत, इथून लागली मग आता फ्लावरची दांडी. हे झालं फ्लावर, झालं फ्लावर. हे एवढी जे दांडी आहे हे होय फ्लावरची दांडी. एवढी दांडी नाही फ्लावरची, हे तर प्लॅन्टचा पार्ट होय. एवढी दांडी. हा जो जॉईंट आहे इथून अशी पटकन मोडली, त्याशी अशी मोडली. मग हे झाली ही दांडी, म्हणजे झाली पेडिसेल. थोडं समजेल, शांतता ठेवा. या दांडीला काय म्हटलं? पेडिसेल. दांडीच्या वर थोडा सोलन पार्ट, याला म्हटलं पेडिसेल. पेडिसेलला अजून नाव आहे 1-2, मग सांगतो. पचलं पाहिजे, एकदम जास्त नाही देत आहेत. आणि हे जे दांडी होती ती इथं खाली होती. म्हणजे फ्लावरचा पहिला पार्ट कोणता? फ्लोरल ॲक्सिस. दुसरा फ्लोरल होर्न. घाबरू नका, 2-3 दिवस चालते फ्लावर. पूर्ण फ्लावर असं म्हणजे लक्षात येत नाही पूर्ण. पहिला पार्ट कोणता? फ्लोरल ॲक्सिस. दुसरा कोणता? फ्लोरल होर्न. फ्लोरल ॲक्सिसचे किती पार्ट पडले? 2. पहिला पेडिसेल, दुसरा थॅलॅमस.
वरचं फुल मग काढत राहू आपण. काय पेडिसेल? फुलाची दांडी. स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. पेडिसेल स्टॉक आहे म्हणते, म्हणून टाकू आपण स्टॉक. काय पेडिसेल? द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. आता गोष्ट अशी आहे, काही फ्लावरला स्टॉक असते, काहीले नसते. तू म्हणून बिना दांडीचं काय ते हवेत लटकते मग फ्लावर. याला दांडी होती तर हे असं नव्हतं. हे अशी दांडी याची झाडाची एवढी, हे दांडी त्या फुलाची, आणि इथून होतं फ्लावर. ठीक आहे. आपण म्हटलं फ्लावरला दांडीच नसते, मग हे का असं हवेत लटकन का असे असे लटकले नाही का? असे नाही, शक्य नाही. ते कसं आहे, त्याला दांडी आहे. पण झालं कसं बा, याला दांडी का नाही म्हटलं मी? या आधीचं जे फूल पाहिलं आपण जास्वंदाचं, त्याला कसं होतं, स्वतःची दांडी. ते अटॅच झाली झाडाची दांडी इथून, बरोबर आहे. हे झाली त्या फ्लावरची स्वतःची दांडी. याला म्हटलं पेडिसेल. पेडिसेल याला म्हटलं याला म्हटलं पेडिसेल नाही, एवढ्याला म्हटलं पेडिसेल. पण झालं कसं, काही फ्लावरला दांडीच नाही म्हटलं, म्हणजे स्वतःची दांडी नाही. तर हे जे होती दांडी झाडाची इथून आली पा, आणि आई तर इथं येऊन भिडली. फुलाले स्वतःची दांडी एक आहे. इथं जे पाहिजे होती असं जॉईंट, हे दांडी म्हटलं असतं फ्लावरची, हे दांडी प्लॅन्टचा हा पार्ट. असं नाही झालं. इथून एक कंटिन्यू इथपर्यंत आहे, इथपर्यंत. म्हणजे फुलाले स्वतःची दांडी नाही, दांडी तर आहे ते प्लॅन्टची होय. याचा अर्थ काही प्लॅन्टला पेडिसेल म्हणजे स्टॉक आहे, काहीला नाही आहे. ज्या फ्लावरला स्टॉक आहे त्याला म्हटलं पेडिसिलेट फ्लावर. पेडिसिलेट, पेडिसिलेट फ्लावर. करा डेफिनेशन तयार. फ्लावर विथ पेडिसेल. फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल आताच पाहिला पण आहे. काय याचं नाव काय? याला म्हणतात चायना रोज. जास्वंद हे जास्वंदाचं फुल आहे. जास्वंद म्हणजे चायना रोज एक कॉमन नेम आहे. चायना रोज, चायनाचा काही संबंध नाही त्याच्यासोबत, नाव आहे त्याचं चायना रोज. आणि त्यालाच दुसरं नाव आहे, सायंटिफिक नेम बाय प्लॅन्टचं किंवा फ्लावर प्लॅन्टचं, हिबिस्कस. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. काय म्हटलं मी? हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. याला असं म्हटलं आपण चायना रोज. याला असं म्हटलं आपण चायना रोज. पुन्हा पहा, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, याला असं म्हटलं आपण चायना रोज. पुन्हा पहा, काय म्हटलं मी? जास्वंदाला नाव पहा. हे झालं, दोघांमध्ये काय फरक आहे? हे झालं कॉमन नेम, हे झालं, आणि हे झालं हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस हे झालं बायोलॉजिकल नेम. जसं आपण पाहतो ना, एखाद्याचे दोन नावं राहते की नाही, सुशांत, कपिल, बरं आहे. हे झालं त्याचं ओरिजिनल नाव, कपिल, सुशांत. एखादं काय म्हणते मग त्याचं नाव पाडते, मग एखाद्याचं बंटी, गोल्या, चपट्या, शेंबड्या, हे जे नाव पाडले त्याचे, हे काय झालं, हे कॉमन नेम, बरं आहे. पण त्याचं खरं नाव काय आहे? गोल्या गिल्या नाव आहे त्याचं खरं नाही आहे. खरं नाव काय त्याचं? कपिल, सुशांत, जे काय असेल ते, हे झालं खरं नेम. हे झालं बायोलॉजिकल नेम, हे झालं कॉमन नेम. चायना रोज, हे चायना रोज म्हणजे आपण म्हणतो चायना रोज जनरलमध्ये, पण जगाच्या पाठीवर कुठेही जा, पाकिस्तानात जा, अमेरिकेत जा, अजून जे काही तुम्हाला जे जे नाव ऐकलं देशाचं आठवलं ते जा, कुठेही त्याला कोणत्या नावाने ओळखते? हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. कारण बायोलॉजिकल नावच त्यासाठी दिले की कसं आहे, याला आपण म्हणतो जास्वंदाचं फूल. आता मला काही हिंदी येत नाही, याला काय हिंदीत म्हणत असेल जास्वंद का फूल, बंगालीत काही नाव असेल, इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला चायना रोज, बरं. अजून काही असेल बंगाली, पंजाबीमध्ये अडप्पा तुडप्पा काही नाव, आडवे तिडवे काही नाव असेल, बरोबर आहे. मग मला एक सांगा, त्याला एक नाव आहे काय?
एक नाव आहे का, जसं आपण पाहतो आंबा, आंब्याचं झाड पाहिलं आपण आंबा म्हणतो, इंग्लिशवाले मँगो म्हणते, बरोबर आहे, आणि हिंदीवाले आम म्हणते, काही एरियातले लोक त्याला गुटली म्हणते, बरोबर आहे, अजून काही म्हणत असं अलग अलग नाव आहे, बरोबर आहे की नाही. पण त्याचं कॉमन नेम जे आहे, सायंटिफिक नेम, जगाच्या पाठीवर कुठे गेले, फाईल ओपन केली पाहिलं नाव दिसेल तुम्हाला, मॅन्गिफेरा इंडिका. मॅन्गिफेरा इंडिका हे झालं त्याचं सायंटिफिक नेम, जे जगाच्या पाठीवर म्हणजे हे कुठेही चालते, बरोबर, एकमेव नाव आहे ते. तसं चायना रोजचं हिबिस्कस रोझा सायनेन्सिस हे बॉटॅनिकल नेम म्हणजेच बायोलॉजिकल नेम आहे, आणि चायना रोज हे कॉमन आहे, दोघांचंही मिनिंग एकच आहे, जास्वंद. म्हणून याचं पेडिसिलेट फ्लावरचं एक्झाम्पल आहे जास्वंद. काय शिकलो आपण, फक्त एवढं शिकलो. फ्लावर म्हणजे काय, फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स व्हेजिटेटिव्ह शूट, नाही पार्ट नाही, शूट बनवू आपण, शूट व्हेजिटेटिव्ह शूट, शूट म्हणजे स्टेमचा पार्ट, विच इज स्पेशली डिझाईन फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. काय म्हटलं मी, फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स व्हेजिटेटिव्ह पार्ट किंवा शूट विच इज स्पेशली डिझाईन फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. फ्लावरचे पार्ट किती, दोन, फ्लोरल ॲक्सिस एवढंच काढलं मी सध्या फ्लावर. दुसरा फ्लोरल होल, फ्लोरल ॲक्सिसचे पार्ट किती, दोन, पेडिसेल म्हणजे दांडी फुलाची, थॅलॅमस म्हणजे दांडीच्या वरचा फुगलेला पार्ट आहे, फुगला आहे की नाही, फुगला, या फुगल्याला म्हटलं थॅलॅमस. वाढ मग विचार केला आपण पेडिसेलचा, बोला पेडिसेलबद्दल, द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. ज्या फ्लावरला पेडिसेल आहे, फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल चायना रोज. काहीला दांडीच नाही, मी सांगितलं स्वतःची दांडी का नाही. फ्लावर विदाउट पेडिसिल इज कॉल्ड ससाईल फ्लावर. पेडिसिलेट म्हणजे दांडीवाला, ससाईल म्हणजे बिना दांडीचा, ज्याला स्वतःची दांडी आहे तो झाला पेडिसिलेट. एक्झाम्पल चायना रोज, स्वतःची दांडी. ससाईल फ्लावरचं एक्झाम्पल कोणतं, सनफ्लावर. सनफ्लावर आहे, जवार आहे, सनफ्लावर जवार, याला स्वतःची दांडी नसते. इथपर्यंत आपण पाहिलं. इथपर्यंत पुन्हा एकदा सांगतो मी, पुढं खूप जातं एकदम, कारण तुमच्या डोक्याच्या वरून नाही गेलं पाहिजे, तर विमानासारखं पुढं जाईल. ते पहा काय म्हटलं, फ्लावर आहे, फ्लावरला काय म्हटलं, फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स व्हेजिटेटिव्ह शूट विच इज स्पेशली डिझाईन फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. फ्लावरचे पार्ट किती, दोन, पहिला म्हणता फ्लोरल ॲक्सिस, दुसरा फ्लोरल होल. फ्लोरल ॲक्सिसचे पार्ट किती, दोन, पहिला कोणता पेडिसेल, दुसरा कोणता थॅलॅमस. पहिला कोणता पेडिसेल, दुसरा कोणता थॅलॅमस. व्हॉट अबाउट द पेडिसेल, द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल चायना रोज, जास्वंद, किंवा फक्त हिबिस्कस लिहायचं, समोरचं नाही लिहित चालेल. फ्लावर विदाउट पेडिसेल इज कॉल्ड ससाईल फ्लावर. फ्लावर विदाउट पेडिसेल इज कॉल्ड ससाईल फ्लावर. एक्झाम्पल सनफ्लावर, सूर्यफूल, जवार, याला स्वतःची दांडी नसते, कंटिन्यू असते. आता इथं आपण म्हणून दांडी आहे थोड्या वेळासाठी, पेडिसेल स्वतःची दांडी. व्हॉट इज द फंक्शन ऑफ पेडिसेल. पेडिसेलचं काय फंक्शन आहे, काय फंक्शन आहे पेडिसेलचं, इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. या दांडीमुळं फ्लावरला थोडीशी हाईट मिळेल ना. समजा ही एवढी जर दांडी आहे, त्याला हे फूल असं वर गेलं की नाही तर राहिलं असतं असं खाली लटकलं बारीकचं, बरोबर आहे. असं वर गेलं फूल चांगलं, बरोबर आहे. का गेलं वर, कारण दांडी आहे. म्हणजे याचा अर्थ आहे दांडीमुळं काय झालं, इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. फ्लावरला चांगली हाईट भेटली, असं वर चांगलं मस्त हवेत असं लटकून राहिलं ते फ्लावर. हे फ्लावर समजा 2 मिनिटासाठी, बरोबर आहे, असं हवेत लटकून राहिलं मस्त हे फ्लावर, म्हणजे याला प्रॉपर हाईट मिळाली फ्लावरला, म्हणून म्हटलं इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. बरोबर. नंतर हे फ्लावर आहे, फूड इथं आहे. इथं कुठून आलं फूड, पानातून. पानामध्ये फूड सिंथसाइज झालं, बाकीच्या पार्टमध्ये आलं, ते चाललं, फूड चालला, तर इथून चाललं पुढे.
कुठं जाणार? फ्लावरला. कुणाच्या थ्रू चाललं? पेडिसेल. फूड झालं, वॉटर झालं. म्हणून म्हटलं आपण इट कंडक्ट फूड अँड वॉटर टू द फ्लावर. आलं का? म्हणजे हा पॅसेज झाला, रस्ता झाला. कशासाठी? कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल टू द फ्लोरल होर्ल. हे झाले फ्लोरल होर्ल. पाकळ्या बिकळ्या राहते ना, ते सगळे झाले फ्लोरल होर्ल. दुसरा पार्ट, त्याला जे फूड मटेरियल पाहिजे, वॉटर अँड फूड मटेरियल इज पास थ्रू द पेडिसेल. वॉटर अँड फूड मटेरियल कुणाच्या थ्रू पास होऊन आलं? पेडिसेलच्या थ्रू. इथपर्यंत आपलं पेडिसेल कंप्लीट झालं. पुन्हा पेडिसेलबद्दल बोलतो. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल चायना रोज. फ्लावर विदाउट पेडिसेल इज कॉल्ड ससाईल फ्लावर. ससाईलचं एक्झाम्पल सनफ्लावर, जवार, etc. पहिलं फंक्शन, इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. हाईट दिली फ्लावरला दांडीनं. जेवढी दांडी मोठी तेवढं फ्लावर उच्ची गेलं. उच्ची गेलं ना फ्लावर, उंच गेलं ना. दुसरं, फूड अँड वॉटर इज पास थ्रू द पेडिसेल. फूड आणि वॉटर कंडक्ट होऊन राहिलं, पास होऊन राहिलं. इथं जे होतं ते चाललं, याच्या थ्रू गेलं, मग पेडिसेलच्या थ्रू याला मिळालं. इट इज अबाउट द पेडिसेल. उद्या आपण थॅलॅमसबद्दल पाहू, मग पूर्ण व्यवस्थित पाहू. इथपर्यंत आज आपलं इथेच आज आपण थांबू.